महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्ग कर्मचारी कृती समिती आज तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या वतीने फक्त नाही पण माणुसकीच्या आणि एक बहीण म्हणून मी तुमच्या समोर आलेली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविका या अरे भाषण तर ऐका या राज्यामध्ये आशा आणि अंगणवाडी सेविका या प्रचंड काम करतात त्याची जाणीव मला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक आशा आणि अंगणवाडी सेविकेचे माझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे. आम्ही दोघी म्हणजे आशा आणि अंगणवाडी सेविका आणि मी आम्ही सगळ्याजणी एकामेकाच्या सुखदुःखात एकत्र असतो. त्याच्यामुळे गावातला लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जर सगळ्यात जास्त कोण सेवा देत असेल तर त्या आमच्या आशा आणि अंगणवाडी सेविका देतात याची जाणीव मला. तुमच्या सगळ्यांच्याच आधी मोठं आंदोलन चाललं होतं. अंगणवाडी सेविकांनाही दम दाटी इतकी केली की काय तुम्हाला सांगू. म्हणजे अंगणवाडी सेविकांना असंही सांगण्यात आलं की तुम्ही कामावर आला नाही तर तुम्हाला काढून टाकू आणि दुसरी बाई त्या जागेवर ठेवू. म्हणजे किती मोठा अन्याय तुम्ही बघा. आणि हिसकावून घेतल्या किल्ल्या अंगणवाडीच्या त्यांच्याकडून इतकं वाईट त्यांना वागवलं. आता अशा वर्करची परिस्थिती फार काही वेगळी नाही. कार्यमुक्त बघा म्हणजे जो अन्याय अंगणवाडी भगिनींवर आपल्या केला तोच आपल्या आशा भगिनींवर होतो. आणि आशा वर्करांचं आशा भगिनींचं तुम्ही आता जे ताई सांगत होत्या माझं पुढचं जाऊन म्हणणं की आयुष्यमान भारत हा यशस्वी कार्यक्रम म्हणून केंद्र सरकार सांगतं हा कुणाच्या जीवावर उभा राहिला तो फक्त आणि फक्त आशा भगिनींच्या जीवावर उभा राहिलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.